काट्यांचा मुकुट डोळीवरी, रक्ताचे ओघळ अंगावरी, अवजड वधस्तंभ खांद्यावरी, येशू चालतो वाट दूर गाडवरी. बंधू भगिनींनो, सिंधू समोर हृदयात जयाच्या रस सगळे आकळले हो. आपकाली अनदिनावर घन होऊनी जे वळले हो. जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. कालावरीची असह्य वाट, क्लेशाने आणि वेदनेने भरलेलं शरीर, जखमातून वाहत असलेले रक्त, ख्रिस्त ख्रिस्त आणि फक्त ख्रिस्त, अमर हृदय जडला हा त्रिनाद. तुझ्या घायात माझं स्वीकार मिळे प्रभू येशू, तुझ्या घायात मला स्वीकार मिळे. सारला प्रभू कालवरी, येशूच्या क्लेशदायक घटनेचा सार कीर्तनात, उपासनेतील गीतामधून, प्रभू शब्दामधून सादर करत आहे फादर रमेश डिसोजा आणि कृपामाता गायन मंडळ. साधला प्रभू कालवरी, साधला प्रभू कालवरी. हे बाबा, तुझ्या इच्छेला होकार देऊ मी या विश्वात अवतरलो. त्या विश्वात मी रमलो. हे विश्वच माझं घर झालं. मी माझ्या 12 शिष्यांना निवडले, त्यांचे मी पाय धरले. त्यांना शेवटचं प्रीती भोजन मी त्यांच्याबरोबर घेतलं माडीवरच्या खोलीवर. परंतु एका शिष्याने मला नाकारलं. एकदा, दोनदा, तीनदा. एकाने मला विकलं जुदासने, आणि सर्व ऐन वेळी पळून गेले. हे बापा, मी आंधळ्याला डोळे दिले, कुष्ठरोग्यांना आरोग्य दिलं, मृतांना जिवंत केलं. मग ही देहांतीची शिक्षा मला का? हा क्रूस माझ्या वाट्याला का? हे माझ्या पित्या, हा दुःखाचा प्याला बाजूला सार, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे तो. हे पित्या, 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 तू आहेस स्वर्गी, नाव तुझे धन्य या धरतीवरती. हे पित्या, तू आहेस स्वर्गी, नाव तुझे धन्य या धरतीवरती. जीवन जगलो तव इच्छेप्रमाणे, काटेरी मुकुट डोळीवरती. रोग्याला निरोगी केले, दुःखाचा प्याला माझ्या घरी. प्रेमाचा संदेश साऱ्या दिला, द्वेष का माझ्या दारी. हे पित्या, तू आहेस स्वर्गी, नाव तुझे धन्य या धरतीवरती. सत्यतेच मी नित्य बलिरे, मरण का माझ्या वाटेवरी. आहे जरी तव मार्गीवरी, पाळीली तुझी वचने सारी. हे पित्या, तू
इच्छा असली तर हा प्याला दूर कर तू माझ्या पासूनी नकोच माझी इच्छा मानू होऊ दे तू जाईचे बळी ते पित्या तू आहेस स्वर्गी नाव तुझे धन्य या धरतीवरती हे पित्या. होय पित्या, मी निघालो. माझा प्रवास मी सुरुवात करतो. पिलाताने हात धुतले व मी याच्या मरणापासून दोषमुक्त आहे म्हणून घोषित केलं. सर्व तडजोडी करून पिलाताने येशूला शास्त्री पुरुषाच्या हाती येशूला दिलं. हात धुवून कोण दोषमुक्त होत नाही. येशूच्या खांद्यावर क्रूसाचा आडवा खांब दिला. तो झोके देत दगडी रस्त्यावरून चालू लागला. सायमन सिरिनीकर येशूला मदत करतो. वेरोनिका येशूचं तोंड पुसते. अनेक लोक मजा पाहतो. सायमन सिरोनीकर वेरोनिकासारखी भूमिका बजावण्यासाठी मी तयार आहे का? चला प्रभू येशूबरोबर कालवरी. चालला प्रभू कालवरी. चालला प्रभू कालवरी क्रूसवार घेऊनी खांद्यावरी. चालला प्रभू कालवरी क्रूसवार घेऊनी खांद्यावरी. उभे केले गोटे साक्षीदार करणी उत्तम महानही चित्त देऊनी श्रवण कराव दुःख कथा येशूची. किती अद्भुते प्रभूने केली कोण करील त्याची गणती. कथा मी त्याची कथितो तुम्हा कथा ऐका त्या पुढची. प्रभू क्लेशाची कथा तुम्हाला आता कथितो मी खास. कृषी जडूनी मरण स्वीकारी पीडा अति झाल्या त्यास. दुःखमयी ही कथा येशूची चित्त देऊनी ऐकावी. कथा प्रभूच्या प्रीतीची कधी ना तुम्ही विसरावी. येशूच्या बलिदानाची कथा येशूच्या शौर्याची. प्रेम दया शांती करुणेची क्षमा वीरस्य भूषणाची. लावून या चित्त आता दुःख कथाई
ऐकावी, प्रभू स्वामीची प्रीत कथाही भक्तगणानो श्रवणी घ्यावी. साबुक फटके अंगावरती, कंठक मुकुट शिरावरी, मुखावरी रक्ताचे ओघळ, खांद्यावरी क्रूस भारी. अशी कथाही प्रभू क्लेशाची, विस्तृत त्याचे वर्णननी. केले सादर तुम्हा पुढती, श्रवणी घ्यावे हे तुम्ही. तर मग ऐकूया प्रभू येशूची ही कहाणी. क्रूस घेऊन प्रभू स्कंदी घेऊन निघालेला आहे. पहिल्याची भूमिका भरपूर आहे. शिपाई जमाव आसूड मारतात, त्याची पांगापांग करतात. येशू पुढे एक सेवक पाटील घेऊन चालतोय. त्या वस्तीला त्याने गेले. येशू नाझरेथकर राजा यहुदांचा. येशू ठेचाळतो, जमीन धरतो होतो. मग शिपाई त्याला चापकाचे फडके मारतात. क्रूस हवारी स्कंदी घेऊन, क्रूस हवारी स्कंदी घेऊन येशू चढला कालवरी. येशू चढला कालवरी. क्रूस हवारी स्कंदी घेऊन येशू चढला कालवरी. येशू चढला कालवरी. साई कंटक पीठ डोई, खिळीने ते चुला जावरी. भाला रुतला येशू हृदयी, रक्त वाहिले भळवळी. क्रूस हवारी स्कंदी घेऊन येशू चढला कालवरी. येशू चढला कालवरी. माता प्रभूची कृतार्धवरी, अतीव क्लेशती चारुगई. क्रूस हवारी स्कंदी घेऊन येशू चढला कालवरी. येशू चढला कालवरी. आणि असा हा पुत्र आपल्या खांद्यावरी क्रूस घेतलेला, रक्ताने माखलेला चेहरा असा पुत्र आईने पाहिला. दुःख किती तिच्या हृदयाला. बाळ चालला कालवरी. येशूला न्याहाळून मरिया दुःख सागरात बुडाला. मरीचं दुःख आठवूया आणि मरीच्या दुःखाशी आपण भाविकांनो समरस होऊया. क्रूस घेऊन खांद्यावरी, क्रूस घेऊन खांद्यावरी, बाळ निघाला कालवरी. क्रूस घेऊन खांद्यावरी, बाळ निघाला कालवरी. खांद्यावरी क्रूस घेतलेला, चेहरा रक्ताने माखलेला. पाहिलं मी माझ्या ताने
लेकराची जशी ताटातूट होई तशी गत माय लेकराची होई हंबरडा फोडूनी मने आई आई हरती ते वारा तुम्हा घेऊनी आल्या वरी वाळ निघाला कालवरी वाह काळवर निघाला एकदा नाही दोनदा नाही तीनदा पडला एरुशलेमच्या स्त्रिया येशूला पाहून रडत आहेत पण येशू सांगतो पाहुणी प्रभू राहिलेला कष्टी स्त्रिया शोकाने असू घालती येशू म्हणतो रडू नका माझ्यासाठी रडा आपल्या बाळासाठी रडू नका तुम्ही माझ्यासाठी येशू वरला माताची रडू नका तुम्ही माझ्यासाठी येशू वरला माताची रडा आपल्या बाळासाठी हीच सांत्वना प्रभू राजाची पाहुनिया प्रभू राया कशी शोकाने त्या अश्रुगाळती गहिवरला येशू हृदया येशू गहिवरला माझ्यासाठी रडू नका माझ्यासाठी रडू नका तुमच्या बाळासाठी रडा मुलाबाळासाठी रडा येशू विश्वाचा तू राजा सम्राट असूनही तुला वस्त्रहीन केलं तुझी थट्टा मस्करी केली डोक्यावर काट्याचं तो मुकुट रक्त गळले तोंडावरी विश्वाचा तू राजा असूनही वस्त्र काढिले तुझे ओळखी येशू कोसळला क्रुसावर येशूला पिळण्यात आलेला हे बाबा मी तुझ्या हाती माझा प्राण सोपवितो
माझा आत्मा सोपवतो. दुःखात वेदनेत यातनेत क्रुसावर येशू तळमळत आहे, तडफडत आहे. येशूचे शेवटचे शब्द, बाबा त्यांना क्षमा कर, चोरासाठी आज तू माझ्यासोबत सुखलोकात अशी शिष्यासाठी पहा तुझी आई, पहा तुझा पुत्र, बापा तुझ्या हातीने माझा आत्मा सोपव. हे बाबा तुझी हाती सोपवितो माझा आत्मा. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला आत्मा आपल्या पित्याच्या हाती सोपवला. मरण शेवट नाहीये. आपल्या सर्वांना मरणाला सामोरं जावं लागणार आहे. मरण अटळ आहे. आज उद्या आपल्या सर्वांना मरावं लागणार आहे. आज मागा पाल्या तुका, परंतु मरणाला घाबरून चालणार नाही. मरणाला आपण घाबरून चालणार नाही, कारण प्रभू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावलेला आहे. तोच आपल्याला जीवन देणार आहे. तू सुद्धा मरणार मानवा, तू सुद्धा मरणार. आपण सर्वजण मरणार आहोत हे ध्यानात ठेवूया. तू सुद्धा मरणार मानवा, तू सुद्धा मरणार. तू सुद्धा मरणार मानवा, तू सुद्धा काय तुझे उरेणार मानवा. पार्थिव जग नहीं दोन दिसाची, इथे न राहतील नाव कुणाची. मन पारधर वैभव झाले, मातीला येणार.
विक्रमी गोत्र अंबरा फोडून सारे रडतील तुका परिचय तुला पुरुणी जातील घडी हसतील गातील भातील प्रीतीय कोण तुला काय घेऊन जाणार आपण काय तिथेच राहणार काय जाणार नाही रिकामी आता आपण आलो रिकाम्याला जायचं आहे कशासाठी तुझा बोलणं कशाला जोडलं आहे मन मोकळं करा बोला जायचं आहे लवकरच माहिती नाही कोणाला नाव लौकिका ही तुझं चिंता धन संपन्न मातीला घाबरू नका आपल्याला जीवन आहे कारण तो आपल्यासाठी गेलेला आहे मृत्युंजय प्रभू येशू तो आपल्यासाठी गेलेला आहे आणि तो कालवरीचा प्रवास पूर्ण करत आहे आपल्याला हा प्रवास पूर्ण करत आहे करायचा आहे त्याच्याबरोबर परंतु त्याला साथ द्या त्याला हात द्या पापापासून मुक्त राहा त्याचा क्रूस हलका करा त्याच्या मरणामध्येच आपलं सर्वांचं कारण आहे तुझ्या मरणात पाप्यांचे तार झाले उच्चाटन पापाचे पाप्यांचे तार झाले उच्चाटन पापाचे तुझ्या धर्माची तुझा मरणात जातीचा उगम विधीचा संगम देयाची
मरणामध्ये आपलं तारण आहे, त्याच्या मरणामध्ये आपली मुक्ती आहे. तोच आपला मुक्तीदाता आहे, जीवनदाता आहे, शांतीदाता आहे. त्याला आपण नमन करूया, त्याला आपण धन्यवाद देऊया.